नमस्कार मंडळी, लग्न विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लवकरच लग्नाशी रिलेटेड व्हिडिओज बरेच येणार आहेत, त्यामुळे सगळे व्हिडिओज पाहत राहा. आता आपण चाललो आहोत अलिबागला आणि अलिबागला जाण्यासाठी रोरो ही जी फेरी आहे त्या फेरीने आपण जात आहोत. या फेरीचा मी आधीही व्हिडिओ केला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. आम्ही सर्वात प्रथम होतो, त्याच्यामुळे आम्हाला एकदम फर्स्ट सीट किंवा हे मिळालं, त्यामुळे खूप आनंदी होतो. त्यानंतर बाकीचे सगळे आले. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता मी चालले आहे अलिबागला आणि एका खास कारणानिमित्त जात आहे. ते खास कारण म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट. जसं की तुम्हाला माहिती आहे, लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड आला आहे, तर आम्ही तो ट्रेंड फॉलो करतो आणि कुठे करायचं यावर भरपूर चर्चा सुरू होती. मुंबईत करायचं का, कर्जत, पनवेल असे बरेच लोकेशनचे, पण माझं लोकेशन फिक्स होतं. मी अलिबागची असल्यामुळे मला माझं प्री वेडिंग फोटोशूट अलिबागलाच करायचं होतं आणि उद्या ते शूट असणार आहे. सो आज आता ऑफिसमधून फटाफट काम आवरून हाफ डे घेऊन आम्ही निघालो आहे अलिबागला जाण्यासाठी. शूट कुठे असणार आहे ते सगळं याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन, किंवा मे बी त्याचा दुसराही व्हिडिओ येईल. आणि माझे जे आउटफिट्स आहेत ते मी कोणत्या डिझायनरकडून डिझाईन केलेत, ते कसे केलेत, हेही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. आणि फोटोग्राफर कोण आहे, कसं काय असणार आहे ते सगळं आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी यासाठी करते की काही दिवसांनी, महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ज्यावेळी मला असं वाटेल की माझा प्री वेडिंगचा दिवस कसा होता, मी काय केलेलं, हे जेव्हा मला आठवेल तेव्हा फक्त फोटोज नसतील, सो त्यासोबत हा एक व्हिडिओही असेल जो मी कधीही पाहू शकते. सो त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्याला आपले सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत, त्यामुळे आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया सांगा. सध्या खूप धावपळ सुरू आहे लग्नाची वगैरे, त्यातही प्री वेडिंगसाठी भरपूर असा वेळ काढून त्याची सेपरेट शॉपिंग वगैरे केलेली आहे. सो ते सगळं तुम्हाला दिसेल की मी कोणत्या ड्रेसवर काय ॲक्सेसरीज घेतले आहेत, मग कोणते शूज, सँडल काय वेअर केलं आहे ते सो सांगा. मी फोटोजही शेअर करेन जेव्हा बाहेर मला फोटोग्राफर्सकडून फोटोज येतील तेव्हा. सो व्हिडिओ पूर्ण पहा. हा रोरोचा कॅफेटेरिया आहे. मी रोरोचा डिटेल व्हिडिओ पण केला आहे चॅनलवर, पाहिला नसेल तर पहा. त्यात ऑलमोस्ट सगळं कवर केलं आहे, फ्रंट डेक, बॅक डेक वगैरे सगळ्याच गोष्टी. आज मिडल डे असल्यामुळे इतकीशी गर्दी नाही आहे, पण रोरो सुटायला अजून बराच वेळ आहे, सो मे बी गर्दी वाढू शकते. तिथे जे दिसत आहे ते कॅफेटेरिया आहे. तिथे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे लंच डिनरही असतं आणि बाकी पण बेवरेजेससुद्धा अवेलेबल असतात. काय मग कसं वाटतंय प्री वेडिंगला जातो आहे? पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आला असेल, त्याच्या आधी कधीच आलेला नव्हता. प्री वेडिंगला जातोय, ठीक आहे, ते सगळं चांगलं आहे. व्हिडिओमध्ये यायला मला जमत नाही, जबरदस्ती करते. तुम्ही सांगा की याला व्हिडिओमध्ये आला पाहिजे. माझ्या एकटीचंच चॅनल असलं तरी आपल्या सगळ्यांचं आहे ना, त्यांनी येऊन थोडंफार बोललं तर काय झालं? काय वाटतं तुम्हाला? बोल काय ते तुझं बोल, तो बोल आणि काय बोल सांगा. काय नाही, आता आपण रोरोमध्ये बसलो आहे, तर उतरल्यानंतर मग आम्ही जाऊ आणि मग पुढचे अपडेट्स तुम्हाला देऊ. तर आता आपण मांडवा जेटीजवळ पोचलो आहोत. ही आहे मांडवा जेटी. इथेच रोरो बोट पण लागते आणि ज्या नॉर्मल आपल्या अजंटा, मालदार, PNP या सगळ्या बोट्स आहेत त्या देखील इथेच लागतात. दुपारची फेरी होती, म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळ, सो छान असा सनसेटचा व्ह्यू वगैरे आम्हाला पाहता आला. त्यानंतर जेटीमधून बाहेर पडल्यानंतर तिथे तुम्हाला रोरो दिसते आणि ही सेकंडवाली जी जेटी दिसते ती मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बाकीची जे आहेत त्यांचे. रोरोला बस सर्विस नाही आहे, पण बाकीच्या ज्या फेरीज आहेत ना त्यांना बस सर्विस वगैरे अवेलेबल आहे. हा माझा प्री वेडिंगचा आउटफिट आहे. ब्लॅक रंगाचा सॅटिन ड्रेस, वस्त्रवल्य या ब्रँडचा आहे. वैभवी म्हणून आहे, तिच्याकडून मी हे कस्टमाइज करून घेतले होते आउटफिट्स. सो त्याच्यावर मी तो ब्लॅक बो एक कॅरी केलेला. हा ऑर्गॅन्झा ड्रेस आहे, फ्लोरल प्रिंट ऑर्गॅन्झा ड्रेस. यावर मी एक बो विकत घेतलेला. ॲक्च्युली मला सेम मॅचिंग मिळत नव्हता, पण त्यातल्या त्यात मॅचिंग असा, कारण त्याने असं सांगितलेलं की मेक शुअर यू डू डिफरंट हेअरस्टाईल वगैरे. सो त्यामुळे हा असा आउटफिट आहे. त्यानंतर ही आलियावाली साडी आहे, जी मी माझी मैत्रीण स्वाती वेमूल आहे तिची कॅरी केलेली, कारण
त्या आणि हा मी पैठणी ड्रेस कॅरी केलेला पण तो यूज नाही झाला. सो आम्ही आता आलो आहोत रेवदंडा किल्ल्याच्या जवळ. इथे जवळच एक कॉटेज टाईप होतं, म्हणजे मला असं वाटतं की ते प्री वेडिंगसाठीच रूम देतात. अशी म्हणजे एकदम सिम्पल रूम आहे, जस्ट फॉर चेंजिंग अँड एव्हरीथिंग. सो ह्याचे चार्जेस आहेत 500 रुपीज पर डे. सो आता आमचे 2-3 लुक असणार आहेत त्यामुळे घेतले, म्हणजे बॅग्स वगैरे ठेवलेत आणि थोडं टचअप वगैरे केलं कारण बाईकने आलेलो. सो त्यामुळे आता ही मी साडी नेसली आहे आलिया भट टाईपवाली. सो थोड्याच वेळात आपलं शूट सुरू होईल, मग बघूया पुढे काय काय होतं. सो हे लोकेशन होतं, इथे त्या काकांचं घर आहे आणि बाकीचे जे रूम्स वगैरे आहेत हे रेवदंडा फोर्ट आहे ना त्याच्या अगदी बाजूला आहे. खूप पीसफुल असं वातावरण होतं. विंटर असल्यामुळे थोडी अशी गुलाबी थंडी आपण म्हणतो गावाकडची तशी होती. इथे आमच्या अहोंचं फोटोशूट चालू होतं, सिनेमॅटिक व्हिडिओ प्लस फोटोज, आणि ही फोटोग्राफर्सची टीम आहे, सिनेमॅटिक प्लस लाईट आणि फोटो. आणि हा रेवदंडा फोर्ट आहे. केळीची झाडं, नारळाची झाडं वगैरे असं खूप छान लोकेशन होतं. सो फोटोजचाही व्हिडिओ येईलच ह्याच्यानंतर आणि इवन सिनेमॅटिक व्हिडिओचाही येईल, तर तोही नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा की कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ वगैरे. त्यामुळे या लोकेशनला आम्ही फोटोशूट केलं आणि आम्ही वीकडेजमध्ये गेलेलो ना, त्यामुळे गर्दी नव्हती. ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं की वीकेंड्सला गेल्यानंतर खूप गर्दी असते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सगळे कपल्स असतात, सो प्रॉपर फ्रेम नाही मिळत वगैरे. सो त्यामुळे आम्ही वीकडेजला गेलेलो. सो आम्हाला गर्दी वगैरे नाही भेटली आणि व्यवस्थित शूट करता आला. हा माझा लूक आहे फर्स्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं आलियाची ती साडी आहे त्याच्यावर सिम्पल असा लूक केला होता. त्यानंतर खूप भूक लागल्यानंतर त्याने असं गरमागरम जेवणाचं ताट आपल्याला दिलं. त्यात वरण, पापड, चपाती, भाजी होती आणि असं. सो तुम्हाला ते सगळं आधीच सांगावं लागतं. आणि नंतरचं आपलं लोकेशन होतं ते कोरलाई फोर्टच्या पुढे एक असं होतं खडकांचं. इथलेही फोटोज खूप सुंदर आले आहेत, छान होतं. म्हणजे अगदी आम्ही खाली उतरून, म्हणजे स्टेप्ससारखं होतं, सो स्टेप्सने उतरून आम्ही खाली गेलो आणि मग तिथे शूट वगैरे केलं. आणि इथे पण खायला प्यायला बरेच ऑप्शन्स आहेत, सो आम्ही कोकम सरबत वगैरे घेतलेलं आणि मग आम्ही खाली गेलेलो. आणि ॲक्च्युली विंटर असल्यामुळे ना ऊन पण तितकं जाणवलं नाही, बऱ्यापैकी कोल्ड वेदर होतं. सो म्हणजे जर तुम्ही समरमध्ये या लोकेशनचं प्लॅन करत असाल तर बी केअरफुल, इतकंच माझं सजेशन आहे. आणि फोटोशूट संपल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. छान झालं फोटोशूट, खूप मज्जा आली. खूप नवीन नवीन पोज किंवा लोकेशन्स वगैरे व्हिडिओचंही छान झालं. आता ते सगळे फोटोज बघताना असं परत रिमेंबर होत आहे की तो दिवस कसा होता, काय होता वगैरे. सो आता आपला परतीचा प्रवास. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.